शिंदेजी, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो महाराष्ट्र प्रदेश भाजप आपच्या लोकांचा सुद्धा मनातला प्रश्न आहे. ठीक आहे, आता दिल्ली तुम्ही दिल्लीत सत्तेमध्ये नसाल, पण या काळामध्ये या 10-15 वर्षात 10-12 वर्षांमध्ये अन्य राज्यांमध्ये पसरायला हवं होतं, निवडणुका लढवायला हव्या होत्या, स्थानिक इकाईच्या निवडणुका लढवायला हव्या होत्या. तुम्ही महाराष्ट्र अगदी सोडून महाराष्ट्र का महत्त्वाचं म्हणतोय, कारण अण्णा इकडचे होते म्हणून. तुम्ही अशी अनेक राज्य सोडून का दिली या मधल्या काळामध्ये? आज तुम्हाला रिइन्व्हेंट करावं लागणार आहे. दिल्ली आणि पंजाब सोडता भारतामध्ये तुमचं असं अस्तित्व नाहीये. हा मधला काळ गमावला का? निवडणुका बसपा सारखा पक्ष काहीही झालं तरी स्थानिक पंचायतीपासून ते देशापर्यंतच्या निवडणुका लढवतं, मग आम आदमी पार्टीने हे का नाही केलं? बघा, दिल्लीचं विकासाचं मॉडेल आपण तयार केलं आणि त्याच्यानंतर आपण पंजाब जे राज्य आहे, जिथे पूर्ण सत्ता आमच्या हातात दिलेली आहे जनतेने, तर तिथे चांगलं काम करणं गरजेचं होतं. आणि पक्ष संघटना किंवा राज्य चालवणं किंवा निवडणुका लढणं ही खूप मोठी यंत्रणा उभी करण्याची म्हणजे त्याच्यासाठी प्रक्रिया असते. त्याला खूप संसाधनं लागतात. आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात निवडणुका 2019 साली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढलेलो. आता 2024 साली आम्ही इंडिया आघाडीच्या घटक या नात्याने आम्ही लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने लढलो आणि आता सुद्धा विधानसभेची जी निवडणूक झाली त्याच्यात पक्षाने निर्णय घेतलेला की आपण इंडिया अलायन्सच्या भूमिकेतनच ह्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग दाखवायचा आहे. त्याप्रमाणे आम्ही सहभाग दाखवला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीने लढणार आहे असं आमच्या केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे पक्षाची जी लाईन आहे, पक्षाची जी काही भूमिका असेल, स्ट्रॅटेजी असेल, त्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही सिस्टमॅटिकली पुढे चाललेलो आहोत. मला एक खात्री आहे की आता दिल्लीत विरोधी पक्षाच्या समजा बाकावर बसावं लागलं तर केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा अधिक म्हणजे वेळ मिळू शकेल आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा आम आदमी पक्ष काम करेल, तिकडच्या निवडणुका लढेल, तिकडचं संघटन बांधणीच्या प्रक्रियेला वेग येईल, अधिक सशक्त संघटन पूर्ण महाराष्ट्र देशभर होईल. आणि आम्ही अजूनही इंडिया आघाडीचा घटक आहोत. आम्ही संविधानवादी आहोत. आम्ही संविधान वाचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करू आणि ज्या चुका झाल्या असतील समजा राजकीय दृष्ट्या त्या चुका सुधारायचा सुद्धा प्रयत्न करू. त्यामुळे दरवेळेला जर आम्ही इंडिया आघाडी म्हणून जर लढलो तर आम्हाला जर काही फायदे मिळू शकत असतील तर तशा पद्धतीचे निर्णय निवडणुकीच्या बाबतीत केंद्रीय नेतृत्व घेईल. परंतु आगामी काळात आम आदमी पक्ष अधिक वेगाने महाराष्ट्रात काम करेल आणि महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत यायला म्हणजे आमचे उमेदवार निवडून यायची प्रक्रिया सुरू होईल असं मी अगदी आत्मविश्वासाने बोलतोय. कारण गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या भूमीची सुद्धा आम्ही हे केलेली आहे म्हणजे मशागत केलेली आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचा सिम्बॉल आणि पक्ष महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या घराघरात पोहोचलेला असल्यामुळे आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. बरं, मी गोपाळ तिवारींकडे सुद्धा जाईन. गोपाळ तिवारीजी, पुन्हा तोच प्रश्न आहे की काँग्रेस विरोधासाठी काँग्रेस पक्षाला विरोधी स्पेस सुद्धा मिळवण्याच्या बाबतीत एक मी म्हणतो चला सत्ता वगैरे नाहीये पण किमान तुमचा आकडा या एवढ्या वर्षानंतर काम केल्यानंतर तुमच्या बाजूच्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स म्हणजे हरियाणामध्ये जरी सत्ता गेली असली तुमची तरी सुद्धा लढत आम्हाला चांगली बघायला मिळाली. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये अजूनही काँग्रेस मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. मग अशावेळी दिल्लीमधल्या 70 जागांमध्ये फक्त एक जागा मिळावी अशी स्थिती का? काय काँग्रेसला स्वतःला परत कसं बघावं लागेल दिल्लीसाठी? नाही नाही, यावर नक्की आम्ही आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू. परंतु हे सगळं होण्यापूर्वी निवडणुकीची आकडेवारी जाहीर होणं हे खूप गरजेचं आहे. मतदान किती झालंय त्याप्रमाणे मग त्या त्या पक्षाला मतदान किती पडले, वोट ऑफ पर्सेंटेज आमचं 100% वाढलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जे सगळं पूर्ण निकाल आल्यावरच ह्या गोष्टीवर विश्लेषण होऊ शकेल. आता या क्षणाला तर मी एवढं सांगू शकतो. मी या निमित्तानं पुन्हा एकदा बाळासाहेब यांच्याकडे जाईन. भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत. बाळासाहेब, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन तर आहेच, पण धनंजय दादांना उत्तर द्यायचंय. बोला. त्यांनी मगाशी बीजेपी एक अहंकारी आणि द्वेष करते विरोधकांचा, हा त्यांचा काय मुद्दा होता. ऍक्च्युली तो कसा चुकीचा आहे. ऍक्च्युली त्यांचं प्रेम पार्टीवरती समजू शकतो मी, फार प्रेम आहे, ते अजून ऍक्सेप्ट करत नाही रिझल्ट काय लागतोय. तर मला त्यांना असं सांगणं आहे धनंजय दादांना, द्वेष हा जनतेचा होता तुमच्या विरोधात, तुमच्या पक्षश्रेष्ठींच्या विरोधात, म्हणून आज हे आपल्याला चित्र दिसतं आहे. आणि राहिला अहंकाराचा प्रश्न, मला वाटतं तुमचे काही गैरसमज आहेत. नक्की आम्ही अग्रेसिव्ह असू कामाबाबतीत, जनतेला सेवा देण्याबाबतीत, त्याला अहंकार म्हणत नाही. अहंकार याला म्हणलं जातं, मी तुम्हाला 2 वेळेस शुभेच्छा दिल्या पुढच्या वाटचालीसाठी.
आपण विरोधात जरी असलो तरी आपण कुठंतरी आपला पराजय आपण ऍक्सेप्ट करून जनतेने दिलेला कौल मान्य करून पुढील पक्षाला जर आपण वाटचालीसाठी शुभेच्छा देणं याच्यात आपला अहंकारपणा कमी करून तुम्ही उलट शुभेच्छा द्यायला पाहिजे. जसं तिवारी साहेबांनी आत्मचिंतन करण्याची ऍक्सेप्ट तरी केलं कमीत कमी. तुमचं प्रेम आम आदमी पार्टीवरती 100% आहे, मला ते जाणवतंय आणि असलंच पाहिजे आपल्या पार्टीवरती. परंतु तुम्ही आमचा द्वेष पाहण्यापेक्षा जनतेचा काय द्वेष आणि रोष तुमच्या विरोधात होता दिल्लीमध्ये. मगाशी तुम्ही बोललात की दिल्लीचं मला जास्त माहिती नाही, असू शकतं. पण तुम्हाला जनतेबद्दल नक्की जास्त माहित नसेल किंवा जनतेचा रोष तुमच्या लक्षात आला नसेल, जनतेचा द्वेष तुमच्या लक्षात आला नसेल. आज तुमच्या पक्षश्रेष्ठी बघा, आज त्याचा आउटपुट काय दिसतंय निकालावरती. हा जनतेचा रोष आहे. माझं मत आहे का आपण ऍज अ पक्ष म्हणून कार्यकर्ता म्हणून कुठंतरी आपण जनतेसाठी आहोत. पक्ष पार्टी ही जनतेसाठी काम करते. कुठंतरी जनतेचा रोष आपल्याला दिसला पाहिजे. आपण ज्यावेळेस सत्तेत असतो, सरकारमध्ये असतो, जनतेचा रोष, जनतेचा विरोध आपल्याला जर दिसत नसेल तर तो एक अहंकाराचा पडदा आपल्या डोळ्यावरती असतो. तो बाजूला काढून आपण जनतेने आपल्याला 5 वर्ष का दिले, जनतेने आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी 5 वर्ष जर दिलेत आणि ते आपण जर पूर्ण करू शकत नसेल आणि जनता जर ऑप्शन देत असेल तर तो आपण मोठ्या मनाने अहंकार न ठेवता आणि दुसऱ्या पार्टीचा द्वेष न करता जनतेचा द्वेष स्वीकारून आपण ते मोठ्यापणाने ऍक्सेप्ट करावं ही मला विनंती आहे. बाकी काय एक मात्र मगाशी गोपाळ तिवारी म्हणताना एक मात्र म्हणून गेले, माइंडकरांनी पण पाहिलं असेल की मतांची संख्या किती आहे, मतांची टक्केवारी बघायला हवी. गोपाळ तिवारीजी पुन्हा इकडे काय ईव्हीएमच्या दिशेने दिशा निर्देश होता का तुमचा? ईव्हीएम कि हमें डबल इंजन की सरकार चाहिए, हमें बिना इंजन की वैगनार नहीं चाहिए. कट्टर बेईमान पापी आपके कन्वीनर अरविंद केजरीवाल की आंखें खोलने का काम जनता ने किया है. और ये ईवीएम पे ठीकरा फोड़ना, पुलिस को बुरा बुलाना, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को बुरा बोलना, जनता को भी गाली दे देना, इस तरह की नकारात्मक राजनीति का अंत हो रहा है. और हमें आशा है जब परिणाम आएंगे भारतीय जनता पार्टी की जीत होगी और भारतीय जनता पार्टी जनता की सेवा करने के लिए तत्पर है. उनके सारे बड़े नेता पीछे चले, अरविंद केजरीवाल से लेकर के आप इसी तरह इतना घोटाला किया, शीश महल घोटाला किया, शराब घोटाला किया, 1+1. अब आप बताइए, हर गली में बात करते थे कि हम खुलवाएंगे स्कूल कॉलेज और खुलवा रहे थे शराब के ठेके. तो ये तो होना ही था. और जैसे मफलर गायब हुआ था, वैगनार गायब हुई थी, टोपी गायब हुई थी, मैं हूं आम आदमी पार्टी, जल्द ही अरविंद केजरीवाल भी गायब होने जा रहे हैं. हमारे साथ गौरव भाटिया जी हैं. भाजपच्या या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येत आहेत. अतिशय तिखट शब्दात टीका केली जाते.